नमस्कार. तर आपण एडवनला आलेलो आहोत आणि एडवनचा एक आपला आशापूरचा व्हिडिओ झालेला आहे. तर आता आपण शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत. तर चला बघूया पुढे आपले शिवमंदिर कसं आहे ते. स्वयंभू शिवमंदिर एडवन. तर हे आता बघा आजूबाजूचा परिसर असा आहे. मी आशापूरचा व्हिडिओ टाकला त्याच्यावरचा. एडवन कुठे आहे? तर एडवन हे पालघरमध्ये आहे. जर तुम्हाला म्हणजे माहिती नसेल तर तुम्ही मॅपवर सर्च करू शकता. तर हे बघा मंदिर किती छान आहे ना, मस्त एकदम. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये. आणि इथून आशापूरचं मंदिरसुद्धा दिसते, तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे या मंदिराच्या ओट्यावरून एकदम हे बघा, इथून तरी आशापूरचं मंदिर दिसते. तर हे बघा, ते आशापूरचं मंदिर आहे. याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, जर कोणी बघितलं नसेल तर बघा. हे पण मंदिर खूप छान आहे. तर बघा मंदिर किती छान आहे ना. तर चला जाऊया आपण आतमध्ये. तर इथे आतमध्ये अजून कोणतरी आहे दर्शन घेण्यासाठी. आणि ह्याच्या मंदिराच्या बाजूलाच काहीतरी कार्यक्रम आहे. काय आहे ते माहिती नाही, काय विचारलं नाही, पण काहीतरी कार्यक्रम चालू आहे. इथे नंदी आहेत, या बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. तर आपण तिथे पण दर्शन घेणार आहोत. तिथे जायला घेऊया. नको मी करते, थांबा. बघा किती छान असं वाटते ना गणपतीची मूर्ती. इथे मस्त जास्वंदीच्या फुलांचा हार आहे. इथे हनुमानाची मूर्ती आहे आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे. तिथे सुद्धा खूप अलग अलग मूर्त्या आहेत. तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. तर व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा, मी तुम्हाला आवडेल. तरी बघा हे पण इथे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आता इथे दर्शन घेतात आणि आता नंतर आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे आतमध्ये अजून हे हॉल आहे मंदिराचा आणि आतमध्ये अजून मंदिर आहे. तर हे बघा या प्रकारे मंदिर आहे. किती छान आहे मंदिर. एवढे इकडे कार्यक्रम चालू आहे त्यांचा काहीतरी, तर ते काय मी तुम्हाला दाखवत नाही. आणि बाजूला खूप साऱ्या मूर्त्या आहेत. छान वाटतं. खूप छान मंदिर आहे हे. इथे सफालीच्या आजूबाजूच्या असलेले नक्कीच्या, आणि इथे सफालीचे जास्त त्यांना हे मंदिर माहितीच आहे, नवीन नाही. पण जे बाहेरचे असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांनी इथे नक्कीच यावं. म्हणजे इथे आशापूरचं आणि शिव मंदिर दोन्ही आहे. शंख बोलतात त्याला, शंख. सर्व दर्शन घेत आहेत. अजून आपण पुढे पण घेऊया दर्शन. आणि नंतर मी तुम्हाला इकडे समुद्र आहे ना, तर तिथे बोटी येतात मच्छीच्या, त्या दाखवणार आहे. तर पहिला आपण ते दर्शन घेऊया आणि आपलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण तिकडे जाऊया. तिथे खूप अशा बोटी लावलेल्या आहेत म्हणजे, आणि मच्छी पण तिथे म्हणजे घ्यायला मच्छी आणि साफ करायला लावलेली आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बोंबी कशी सुकट टाकलेले आहेत ते पण मी दाखवणार आहे. बघा शंकरची खूप छान अशी पिंडी आहे इथे. त्यांचं अजून दर्शन बाकी आहे. घ्यायला आहे ना बाप्पा. कसं वाटतं मंदिर आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर हे बघा छान वाटते ना. सर्व अशा मूर्त्या आहेत इकडे बाजूबाजूला. तर आपण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण पुढे निघूया. हे बघा इथे धोत्रा याचं झाड आहे. धतुरा बोलतात ते झाड आहे. आणि हे तुळशीचं वृंदावन. तर आता आपण निघूया आणि इथे बोटे तिकडे जाऊया. तर हे बघा आपण आलेलो आहोत. इथे बाजूला मच्छी सुकट टाकलेले, म्हणजे मांदेली, कर्दी, बोंबील. हे बघा बोंबील अशी काठीवर टाकलेले आहेत सुकट. हे बघा
ते एवढे बोंबीला सुकट लावलेले आहेत किती. आणि हे खाली मच्छी आहे मांदेली किंवा कर्दी असं सुकट बोलतात ते. आणि ह्या बोटी लागतात बघा. तर जाऊया आपण अजून पुढे. हे बघा इकडे मच्छी सुकट टाकले थोडीशी. आता ओहोटी आलेली आहे म्हणून काय जास्त पाणी नाही आहे आणि आतमध्ये खूप माणसं पण आहेत तिकडे. तर आपण एकदम का पुढे जाणार नाही. ते बघा या मावशीने मच्छी साफ करायला लावली. म्हणजे मच्छी एकदम मिक्स येते ना, मग ते अलग अलग करून घेतात ते विकण्यासाठी. आणि तुम्हाला ती विकत मच्छी हवी असेल तर ती विकतसुद्धा देतात. तर हे बघा ह्या मावशी मला विचारतात मच्छी पाहिजे का, तर बोलते नाही मला, मी बघते. तर बघा इथे त्याने कर्सर काढलेलं आहे. बोंबीळ आहेत, मांदेली आहेत, सर्व मिक्स आहे मच्छी. तर त्याने ती म्हणजे साफ करायला लावलेली आहे. तर हे बघा आता दुपारचे 12 ते 1 वाजलेले आहे. खूप ऊन लागते. आता आईस्क्रीम खाऊया आपण. त्या आईस्क्रीमवाल्याला आलेला आहे. तर बघूया आईस्क्रीम कशी लागते. हे बघा या मावशीने मच्छी सुकट टाकायला लावलेली आहे. म्हणजे ही कुठेतरी कर्दी आहे. आपण सुकट बोलतात किंवा जवळा बोलतात. ती सुकट टाकायला लावलेली आहे त्या मावशीने. अजून पुढे दाखवते तुम्हाला. तर हे बघा इथे पण या मावशीने साफ करायला लावलेली आहे मच्छी. तर हे दादा मच्छी घेऊन चाललेले आहेत पुढे. हे बघा किती छान आहे ना इकडे. एकदम दुपारचे 1-2 वाजलेले तरी सर्व इकडे कामं करत आहेत. हे बघा बोटी लागल्यात आणि इकडे पुढे खूप माणसं आहेत. तर आता आपण मुलंसुद्धा वैतागलेली आहेत. तर इथूनच जाणार आहेत आपण तिथपर्यंत आईस्क्रीम खातात ते. हे बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तसेच चला भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तिथपर्यंत बाय.